प्रभूची स्तुती असो. मी पास्टर रोहन माने पुन्हा एकदा तुमच्या समवेत देवाचे वचन घेऊन आलेलो आहे. आणि वचन सुरुवात करण्याआधी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. या आपले नेत्र बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील महान नीतिमान परमेश्वर पिता, मला विश्वास आहे तू आमच्या मध्ये आहेस. तू आज देखील आमच्या बरोबर बोलण्यास तयार आहेस. तू सर्व परिस्थिती बदलण्यास तयार आहेस. तू मला ज्ञान देत आहेस, बुद्धी देत आहेस, यासाठी की आमची पावलं जागृत असावीत. आम्ही कुठे पाय ठेवावा यासाठी तू मला दररोज शिकवत आहेस. तुझे आभार मानतो. तू आमचे जीवन आध्यात्मिक शिस्तीकडे घेऊन जात आहेस म्हणून तुझे आभार मानतो. पुन्हा एकदा पवित्र आत्मा तू आमच्यामध्ये काम कर. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. सो देवाची स्तुती असो. यावेळेला आपण सुरुवात करत आहोत आजच्या विषयाला, भविष्यवाणी ही आत्मिक शिस्त. अनेक लोकांना आजच्या काळामध्ये भविष्यवाणी खूप आवडते. माझ्या जीवनाविषयी कोणीतरी एका देवाच्या सेवकाने, महान सेवकाने माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्याशी बोलावं, मला माझ्या जीवनाबद्दल सांगावं, माझ्या जीवनात काय घडणार आहे, देवाची काय इच्छा आहे हे मला सांगावं, अशी देवाची इच्छा असते. आणि बरेचदा आज अनेक लोक देवाचा आवाज ऐकण्यापेक्षा माझ्यासाठी कोणतं वचन आहे हेच शोधतात. भविष्यवाणी वाईट नाहीये. बायबलमध्ये भविष्यवाणी देवाचे एक साधन होते. पण देवाची इच्छा फक्त आपलं भविष्य सांगणं नाहीये. देवाची इच्छा आमच्यासाठी ही आहे की आम्ही येशू सारखे बदलत राहणं, येशू सारखे बनत राहणं. भविष्यवाणी दिशा देऊ शकते, पण आत्मिक शिस्त चालायला शिकवते. त्या भविष्यवाणीमध्ये भविष्यवाणी दार दाखवते, पण आध्यात्मिक शिस्त आपल्याला त्या दारापर्यंत नेते. हालेलुया. म्हणून भविष्यवाणी म्हणजे काय आहे? देवाकडून आलेला एक संदेश, एक इशारा किंवा एक प्रोत्साहन किंवा एक दिशा आहे. पण आत्मिक शिस्त म्हणजे काय? प्रार्थना, वचनाचा अभ्यास, उपवास, आज्ञापालन, पवित्र जीवन, नम्र असणं, सेवा करणं, आत्मपरीक्षण करून देवाजवळ राहण्याची सवय लावणं प्रियांनो. ओके. म्हणून आज मी या विषयाला सुरुवात करत असताना पुन्हा एकदा प्रत्येकाला विनंती करतो की पूर्ण जाणीवेने आणि ओपन माइंड राहून आपण हा वचन ऐकणार आहोत आणि या वचनाचा अभ्यास करणार आहे. तर आपल्या बरोबर आपले पवित्र शास्त्र घेऊया आणि आपण या वचनाचा अभ्यास करूया. देवाची इच्छा भविष्य सांगणं नाहीये, तर माणसाला बदलणं आहे. देवाला आपल्याला फक्त काय होणार हे सांगायचं नाहीये. देवाला आपल्याला कसे व्हायचंय हे घडवायचंय प्रियानो. बायबलमध्ये भविष्यवाणीचा मुख्य उद्देश लोकांना पश्चाताप करण्यासाठी, पवित्र जीवन जगण्यासाठी, देवाकडे परत आणण्यासाठी हाच होता. तुम्ही कुठेही वाचा, हेच लिहिलेलं आहे. भविष्यवाणी माहिती देते. हालेलुया. पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आम्ही स्वतःला एक आत्मिक शिस्त लावणे. तुमच्या जीवनात जी काही परमेश्वराकडून झाली भविष्यवाणी आहे, जर आत्मिक शिस्त नसेल तर ती भविष्यवाणी कधी खरी ठरणार नाही. योना निनवेला गेला. त्याची भविष्यवाणी होती की नाश होणार आहे, पण उद्देश नाश झाला नाही. उद्देश पश्चाताप होण्यासाठी त्याला पाठवलं होतं. देवाने त्याला नाश करण्यासाठी सांग म्हणून पाठवलं नव्हतं. देवाला त्यांना बदला म्हणून सांगायचं होतं प्रियानो. आमेन. समजते? भविष्यवाणी म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये किती यशस्वी होईन, माझ्याकडे किती घरं असतील, बंगले असतील, मी परदेशात जाईन की नाही, मला कोणती पत्नी मिळेल. आजकाल खूप सारा गोंधळ उडाला आहे. पण अनेकदा प्रियानो भविष्यवाणी आमच्या जीवनातल्या कमतरतांमध्ये आम्ही कुठे सुधारायला पाहिजे, कोणत्या प्रकारच्या जागृतीमध्ये आम्हाला राहायला पाहिजे, हे पवित्र शास्त्र आम्हाला नेहमी सांगते. बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलंय प्रियांनो, रोमकरास की या जगाबरोबर समरूप होऊ नका, मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतरण होऊ द्या. हालेलुया. देवाचे वचन आपल्याला उत्साहित करण्यासाठीच फक्त नाहीये, बदलण्यासाठी आहे प्रियानो. आम्हाला बदलायचंय प्रियानो. एखादं रोपटं तुम्ही तुमच्या घरी लावता, काय तुम्हाला अपेक्षा नसते की ते वाढावं? तुमच्या बाळाला तुम्ही एका शाळेमध्ये घालता, काय तुमची इच्छा नसते की तो पहिलीतून दुसरीत जावा? एक्झॅक्टली असेच पवित्र शास्त्राचं आहे. देव देखील आमच्या बदलाची, आमच्या वाढीची अपेक्षा करतो. निनवेचा नाश जाहीर झाला, पण पश्चातापामुळे देवाने दया केली. त्यांनी आपले मन बदलले. त्यांनी त्या भविष्यवाणीला कसे घेतले बघा, मला बदललं पाहिजे. निनवे अशूर
साम्राज्याची राजधानी होती, क्रूरतेसाठी निनवे प्रसिद्ध होतं, तरी देवाने त्यांना एक नवीन संधी दिली आहे प्रियानो. जेव्हा मी भविष्यवाणी ऐकतो तेव्हा विचार करा, मला यात काय बदलायचंय, कोणत्या गोष्टी परमेश्वर माझ्याकडून अपेक्षा करताय. योना या निनवेच्या पश्चातापासाठी उपयोग करण्यात आला. तो पश्चाताप इम्पॉर्टंट होता. येशू देखील आजच्या काळातील योनाचं चिन्ह आहे. येशू देखील आम्हाला क्रूस खांबावरांचे पाप तो घेऊन जात आहे आणि तो आम्हाला सांगत आहे की आता तुम्ही याच्यातून बाहेर या. आम्हाला वाटते भविष्यवाणी आमच्या जीवनातील सर्व काही गोष्टी बदल. एखाद्या व्यक्तीने सामर्थ्याने एखादी गोष्ट सांगितली तर ती होणार आहे, पण आता परमेश्वर तुमच्या बदलाची अपेक्षा करताय. जोपर्यंत मनुष्याचे जीवन बदलत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये ते होत नाही. प्रियांनो, मी देवाकडून भविष्य मागत आहे की मी स्वतःमधला बदल स्वीकारत आहे. इम्पॉर्टंट आहे. माझी प्रत्येक वचन किंवा माझे प्रत्येक संदेश हे मनुष्याच्या परिवर्तनाविषयी मी नेहमी सांगत असतो. भविष्यवाणी एक मार्गदर्शन आहे. ती देवाबरोबर एक वैयक्तिक नात्याची जागा घेऊ शकत नाही. प्रियांनो, ते एक मार्गदर्शन आहे, तुम्हाला एक दिशादर्शक आहे. ते काही लोक प्रत्येक निर्णयासाठी कोणीतरी भविष्यवाणी करायला पाहिजे अशी अपेक्षा करतात, पण देवाने आम्हाला पवित्र आत्मा, पवित्र शास्त्र आणि सत्सद बुद्धी दिलेली आहे. हालेलुया. बघा, नवीन करारामध्ये विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्म्याने चालण्यासाठी बोलवलं होतं. बाहेरच्या आवाजांवर जास्त निर्भर राहण्यासाठी नाही बोलवलं. आमच्या आत जो पवित्र आत्मा आहे त्याच्यावर आम्हाला निर्भर राहायचं आहे म्हणून बोललो होतो. आता लहान मुलं सतत दुसऱ्यांचा हात धरतात, पण परिपक्व मुलं ही चालायला लागतात. प्रियांनो, देवाला आपल्याला परिपक्व झालेलं बघायचंय. प्रियांनो, आम्ही लहान मुलांसारखे सतत भविष्यवाणी किंवा दुसऱ्यांचा हात धरायचा नाहीये. बघा, बिरुया इथल्या लोकांनी पौलाचे बोलणं शास्त्राशी संबंधित आहे का हे तपासलं. प्रियांनो, अनेक लोक फक्त भविष्यवाणी घेतात, माझ्या जीवनामध्ये होणार 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 म्हणून ते बसतात. काही दिवसांपूर्वी मी एक घटना ऐकली जिथे एका पास्टरनी एका गर्भवती मुलीवर भविष्यवाणी केली की तुला मुलगा होणार आहे, आणि काही दिवसांनी तिला मुलगी झाली. आणि त्यावेळेला त्या चर्चमध्ये वाढत असलेल्या त्या दाम्पत्याने एकमेकांबरोबर घटस्फोट घेतला. त्या पती म्हणाला की मला तुझ्यावर राहायचं नाही, मुलगी कशी काय झाली. पास्टरनी बोलले तो मुलगा होणार. लक्षात आले मला काय म्हणायचंय? प्रत्येक निर्णयासाठी भविष्यवाणी आलीच पाहिजे असे नाही. प्रियांनो, मला आज पुन्हा एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जे बाळ त्या मुलगीच्या पोटामध्ये होतं ते परमेश्वराची योजना होती, पण एका चुकीच्या भविष्यवाणीमुळे त्या बाळाला देखील नाकारण्यात आलं. प्रियांनो, बायबलमध्ये वचन, प्रार्थना, शहाणपण, आत्म्याचं मार्गदर्शन पुरेसं आहे. प्रियांनो, आम्हाला हालेलुया इतकं पुरेसं आहे. प्रेषितांची कृत्ये 17-11 वाचा किंवा रोमकरसपत्र 8-14 मध्ये काय म्हणते, जे परमेश्वराच्या आत्म्याने चालू जातात ती देवाची मुले आहेत. प्रियांनो, तुमच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे. भविष्यवाणीचा आदर नक्की करा, पण देवावर अवलंबून राहण्यासाठी मॅक्सिमम आम्हाला तयार राहायचं आहे. हालेलुया. बघा, आमच्या जीवनामध्ये आम्ही नेहमी या चुका करताय. फक्त भविष्यवाणीच्या मीटिंगला जायचं, वचनाच्या सभेला जास्त लोक जात नाहीत. मी तुम्हाला सांगू, सर्वात अधिक गर्दी खरं तर वचनाच्या सभेसाठी झाली पाहिजे. प्रियांनो, का? कारण वचनाच्या सभेमध्ये सगळ्यात अधिक सिक्रेट्स, गुपित सांगितलं जातात की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असे असे झाले आहे, तुम्ही तुमचे जीवन तपासून बघा. जर तुम्हाला आशिषित व्हायचे आहे तर तुम्ही देखील त्या व्यक्तीसारखे काही बदल करा आणि मग तुमच्या जीवनामध्ये देखील आशीर्वाद येतील. पण भविष्यवक्ता काय करताय? तो डायरेक्ट तुम्हाला तुमचे आशीर्वाद सांगत आहे. तो कधीही पूर्ण गोष्ट सांगत नाही. प्रियांनो, अनेक भविष्यवक्ते आज असे आहेत की ते नेहमी एक अर्धी गोष्ट सांगतात. ते म्हणतात की देव तुमच्या जीवनामध्ये अनेक महान गोष्टी करणार आहे, पण ते हे सांगत नाही जर तू नीतिमान असशील तर. हालेलुया. परमेश्वराचं प्रत्येक अभिवचन हे नीतिमान लोकांच्या जीवनामध्ये पूर्ण होत आहे. प्रियांनो, मी तुम्हाला हेही सांगतो, अनेक लोकांच्या भविष्यवाण्या पूर्ण देखील होत नाहीत. पहिल्या शतकातले जे संदेश होते, पास्टर्स होते, ते मंडळीला नेहमी इशारा आणि बळ द्यायचे, पण निर्णयासाठी आत्मिक परिपक्वता खूप आवश्यक आहे. प्रियांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. प्रियांनो, निर्णय घेताना 4 गोष्टी तपासा. कुठलाही निर्णय घ्यायचा ना तर या 4 गोष्टी तुम्हाला तपासायच्या. आधी पवित्र शास्त्र मला या निर्णयाबद्दल काय सांगू इच्छिते, प्रार्थना करा,
आत्मिक शांती मिळते का बघा, आणि एक परिपक्व सल्ला घ्या. पण भविष्यवाणी फक्त त्याच्यावर अवलंबून राहू नका. अनेक भविष्यवाण्या खोट्या ठरत आहेत आणि तुम्ही जाऊन त्या व्यक्तीला आता परत सांगू शकत नाही, पास्टर तुमची भविष्यवाणी चुकीची निघाली, कारण तो खूप प्रसिद्ध असल्यामुळे देखील कधी कधी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचताही येत नाही. पण परमेश्वर जो त्या भविष्यवक्त्यापेक्षा मोठा आहे तो आज तुमच्या आणि माझ्यामध्ये अवेलेबल आहे. मी सर्व भविष्यवक्त्यांना असे बोलत नाही आहे. काही भविष्यवक्ते असे आहेत की ते लोकांना केवळ ते सांगतात जे लोकांना ऐकायला आवडते. परमेश्वर त्यांना जे सांगू इच्छितोय ते कधी सांगत नाहीत. इर्मयाच्या पुस्तकामध्ये म्हणून लिहिलं आहे, परमेश्वर म्हणाला त्या भविष्यवक्त्यांना की मी म्हणालो की मी रागावलेला आहे. आणि हा भविष्यवक्ता काय सांगत आहे? देव तुमच्यावर प्रेम करतो. जेव्हा मी त्यांच्यावर प्रेम करतो असे सांग म्हणतो, तेव्हा हे भविष्यवक्ते म्हणतात की परमेश्वर तुमच्यावर क्रोधाविष्ट झालाय. प्रत्येक गोष्ट परमेश्वराने सांगितल्याच्या विरोधात ते करताय. आज मी परमेश्वराचा आवाज ऐकायला शिकतोय की फक्त दुसऱ्यांच्या शब्दांवर जगतोय? हे बघा, आत्मिक शिस्त भविष्यवाणी शिवाय सुद्धा तुमच्या जीवनातल्या योजनांपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकते. कुणी आमेन म्हणेल? आत्मिक शिस्त महत्वाचे. भविष्यवाणी नाही झाली तरी देखील मी तुम्हाला सांगतो, माझ्या बाबतीत माझ्यावर आजपर्यंत खूपच कमी भविष्यवाण्या झाल्या. आणि ज्या वेळेला मी इतरांवर भविष्यवाणी झालेली ऐकायचो त्यावेळेला ते लोक म्हणायचे मला परदेशात जाण्याबद्दल परमेश्वराने योजना केली. माझ्यावर भविष्यवाणी झाली की मला खूप सुंदर पत्नी मिळणार आहे. मला भविष्यवाणी झाली की माझं जॉब हा असणार आहे. मला भविष्यवाणी ही झाली की मला परदेशात जायला मिळणार आहे. प्रियांनो, एकही व्यक्ती आजपर्यंत त्या भविष्यवाणीप्रमाणे बाहेरच्या देशात गेला नाही किंवा त्याचं लग्न व्यवस्थित झालं नाही. कारण त्यांचा सगळा विश्वास त्या व्यक्तीसारखा होता जो 38 वर्ष पंगू होता. त्याला वाटतंय पाणी म्हणजेच देव आहे. पाणी हल्लं की मी त्याच्यामध्ये जाईन आणि मगच मी बरा होईन. येशू समोर आहे हे त्याला ओळखत नाही प्रियांनो. म्हणून मला सांगू द्या, होय, आत्मिक शिस्त माणसाला देवाच्या योजनेपर्यंत घेऊन जाते. तुम्हाला ती शिस्तबद्धता असणं गरजेचं आहे. कारण शिस्तीतूनच किंवा शिस्तबद्धतेतूनच देवाचा स्वभाव, आवाज आणि दिशा खूप जास्त स्पष्ट होतात. तुम्हाला समजत आहे? बघा, भविष्यवाणी कधी कधी नाही झाली तर आम्ही निराश होतो. निराश होण्याची गोष्टच नाही प्रियांनो. बायबलमध्ये देव अनेकांना भविष्यवाणीपेक्षा आज्ञा पालनाद्वारे पुढे नेताना मी बघितलेला आहे. आज्ञा पालन करणारे लोक, परमेश्वराच्या वचनाबरोबर जर तुम्ही आहात तरी तुम्हाला परमेश्वर त्या महान उद्देशापर्यंत घेऊन जाईल. आमेन, हालेलुया. सो नकाशा नाही दिसला तरी चालेल, प्रकाश आणि मार्गदर्शक असेल तर प्रवास होतो. आम्हाला भविष्यवाणी म्हणजे काय? एक प्रकारचा नकाशा आहे, तो आधी दिसायला पाहिजे. पण प्रियानो, प्रकाश आमच्या जीवनामध्ये इम्पॉर्टंट आहे आणि एक तो सांगणारा मार्गदर्शक पाहिजे. बघा, बायबल आत्मा आणि शिस्त हे विश्वासणाऱ्याचं मार्गदर्शक आहे असे आम्हाला शिकवत आहे. प्रियानो, विश्वासणाऱ्याचं मार्गदर्शक कोण आहे? पवित्र शास्त्रातलं वचन, देवाचा आत्मा आणि शिस्तबद्धता. मला खूप आवडतं, रूथला मोठी वैयक्तिक अशी भविष्यवाणी मिळाली नव्हती. रूथ एक विधवा होती. रूथला त्याच्या जीवनामध्ये काय करायचं माहित नव्हतं. कोणतरी संदेश येऊन तिच्यावर भविष्यवाणी केला पण नाही. पण तिचा विश्वास, नम्रता आणि योग्य निवडीच्या द्वारे ती येशू ख्रिस्ताच्या वंशात आली. भविष्यवाणी नाही म्हणजे देव माझ्याशी बोललाच नाही, देवाला माझ्या जीवनामध्ये काही करायचं नाहीये. अनेक गोष्टी परमेश्वर शांतपणे शिस्तबद्ध लोकांच्या जीवनामध्ये करताय प्रियांनो. म्हणून स्तोत्र 119, 105 काय म्हणतंय? तुझं वचन माझ्या पावलांसाठी दिवा आहे. भविष्यवक्ता पावलासाठी दिवा असं म्हटलंय, देवाचे वचन. म्हणून प्रियांनो, गलती करा 6 अध्याय 9 वचनामध्ये पण म्हटलंय, चांगले करताना कधीही थकू नका, कंटाळा करू नका. दररोजचं आज्ञापालन मोठ्या भविष्यापर्यंत घेऊन जाणार आहे प्रियांनो. हालेलुया. मसीहा बेथलेहेम मधून येईल. रूथच्या निष्ठेमुळे ती त्याच्या वंशाचा भाग बनत आहे. किती कमाल ही गोष्ट आहे प्रियांनो. आमेन. रूथ मवाबी स्त्री होती. इस्रायलमध्ये ती बाहेरची होती. तिच्या निष्ठेनं देवाच्या उद्धाराच्या योजनेमध्ये तिने स्थान मिळवलं प्रियांनो. हालेलुया. भविष्यवाणीची वाट बघताना ना आजचं कर्तव्य करणं आपण विसरायचं नाही. आपल्या प्रार्थना, आपलं काम, आपला विश्वास, सेवा करणं कधी विसरायचं नाही. निष्ठेनं दाविदाच्या वंशात नम्रपणे आज्ञा पालनाने
मसीहाची माता जशी मरिया बनली तसं आम्हाला प्रियांनो बनायचं आहे प्रियांनो. आमेन. मी चमत्कारिक शब्दांची वाट बघत बसलोय, पण आज देवाला एक विश्वासू लोक हवे आहे. पॉइंट नंबर 4, भविष्यवाणीचा गैरवापर देखील आजकाल होत आहे लोकांना नियंत्रण करण्यासाठी, लोकांना भीतीमध्ये घालण्यासाठी देखील. आणि ज्या लोकांवर काही चांगल्या भविष्यवाण्या होतात ते लोक अहंकार देखील खूप त्यांच्यामध्ये निर्माण झालं बघतोय, खूप गर्विष्ठ ते झालं असं मी बघतोय. जेव्हा भविष्यवाणी देवाकडे नेण्याऐवजी माणसाला दुसऱ्यावर नियंत्रण देण्यासाठी वापरली जाते तेव्हा ती भविष्यवाणी धोकादायक ठरते. खरी भविष्यवाणी नेहमी येशूला उंचावते आणि खोटी भविष्यवाणी व्यक्ती किंवा पैसा किंवा भीती सत्तेला वाढवते. प्रियानो, आमची प्रत्येक भविष्यवाणी आमच्यावर झाली ती यहोवाकडे आम्हाला घेऊन जाणारी पाहिजे प्रियानो, येशूला उंच करणारी असायला पाहिजे. कारण खरी आग ऊब देते प्रियानो आणि खोटी आग जाळून टाकते प्रियानो. अनन्या एक खोटा संदेष्टा होता माहिती तुम्हाला. त्याने लोकांना खूप चांगले संदेश दिले, पण खरा संदेश इर्म्याकडे होता प्रियानो. पण हनन्या मात्र लोकांना फक्त त्यांना आवडणारे संदेश द्यायचा नाही प्रियानो. अशा सेवकांपासून, अशा वृत्तीपासून आम्ही स्वतःला राखलं पाहिजे प्रियानो. ज्याने माझ्याबद्दल चांगलं सांगितलं तोच देवाचा माणूस असे नाहीये. कधी कधी ना खरं वचन स्वीकारणं खूप कठीण असतं. प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका म्हटलंय. आत्मे तपासा. हालेलुया. पहिले योहान 4:1 काय सांगत आहे? प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, आत्मे तपासून पहा. पहिले थेस्सली 5:20-21 मध्ये पण काय सांगितले? भविष्यवाणी तुच्छ मानू नका, सर्व तपासा असं म्हटलंय. आम्हाला तपासता आलं पाहिजे. पवित्र आत्म्याची मदत घेऊन आम्हाला ते तपासता आलं पाहिजे. भविष्यवाणी नाकारायची नाही आणि आंधळेपणाने स्वीकारायची नाही. कळतंय मी काय म्हणाल? भविष्यवाणी नाकारायची पण नाही आणि आंधळेपणाने त्याला स्वीकारायचंही नाही. इर्मयानं बाबेलच्या बंदिवासाविषयी एक सत्य सांगितलं होतं. हनन्यानं मात्र खोटी आशा दिली. तुम्ही इर्मया 28 वाचा, तुम्हाला कळेल. इर्मयाने इस्रायल लोकांच्या बाबेलच्या बंदिवासाविषयी सत्य सांगितलं, पण हनन्याने मात्र खोटी आशा दिली, सुखद संदेश दिला. प्रियानो, यरुशलेमवर बाबेलचा धोका होता. लोकांना पश्चाताप नको होता, त्यांना एक आरामदायक संदेश हवा होता. हे हनन्यांना कळालं. आजकालच्या अनेक भविष्यवक्त्यांना देखील हे माहिती आहे की तुम्हाला काय ऐकायचंय, तुम्हाला काय ऐकायचंय. प्रियानो, खरं सांगतो, ते कधीही पूर्ण होणार नाही. देव जर तुम्हाला तोडत आहे तर परमेश्वर ते तोडून द्या. कोणतीही भविष्यवाणी प्लीज तपासा, बायबल बरोबर ती जुळते काय, मला ख्रिस्तामध्ये मॅच्युअर ती बनवत आहे काय, प्रौढ बनवत आहे काय, ती पवित्रता माझी वाढवत आहे काय, किंवा ती माझ्यामध्ये भीती आणि गुलामी तर निर्माण करत नाही ना. हे खूप इम्पॉर्टंट आहे. इर्मया कसा होता? खरं बोलणारा संदेष्टा होता. पौल देखील मंडळीला आत्मिक शिस्त शिकवणारा होता. हे इम्पॉर्टंट आहे की मंडळीला असे पास्टर पाहिजेत. मी देवाचे सत्य शोधतोय काय, किंवा मला ते शोधण्यासाठी कोणीतरी मदत करतंय काय, हे आम्हाला विचारलं पाहिजे. बघा, आत्मिक शिस्त ही देवाच्या गुप्त तयारीची जागा आहे. हालेलुया. कितीतरी दिवस देव एका मोठ्या कामापूर्वी, जे काही तो गोल्याताला विजय देणार होता किंवा दाविदाला राजा बनवणार होता, याच्या आधी तो दाविदाला तयार करताय, त्याला तो शिस्त लावत आहे. दररोज आपल्या मेंढ्या घेऊन जाणं, पित्याची आज्ञा पाळणं, त्यांचं रक्षण करणं, त्यांचा सांभाळ करणं, या सगळ्या गोष्टी दावीद करताय. त्याची तयारी चालू आहे. आणि मग शमूएल तिथे जातो आणि म्हणतो, तुझ्या मुलग्याला देवाने राजा बनवायचे ठरलंय. आणि मग त्याच्यानंतर देखील लगेच दुसऱ्या दिवशी तो सिंहासनावर बसत नाही, त्याला देखील खूप वेळ लागतो. बायबल मधले महान सेवक आधी एकांतात, एकटेपणात, परीक्षेमध्ये, नम्रतेमध्ये आणि शिस्तबद्धतेमध्ये तयार झाले. प्रियांनो, मूळ जमिनीत लपलं असतं आणि म्हणून त्याची फळं त्याच्यावर अवलंबून असतं. जर झाडाचं मूळ जर पक्क नसेल तर त्याला फळ येऊ शकत नाही. प्रियांनो, हालेलुया, आमेन. येशूने सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 40 दिवस उपवास आणि परीक्षेचा काळ अनुभवलाय. प्रियांनो, अभिषेक असेल तर तयारीची गरज नाही असे समजू नका. येशूने ही शिस्तबद्धता
प्रार्थना आणि एकांतामध्ये खरोखर तो अभिषेक प्राप्त केलाय प्रियानो. आमेन, हालेलुया. आम्हाला सराव केला पाहिजे, आम्हाला प्रॅक्टिस केली पाहिजे. ज्याला देव सार्वजनिकरित्या वापरू इच्छितोय, काहीतरी महान करू इच्छितोय, त्याला तो आधी गुप्तरित्या तयार करतोय. आमेन. प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे असे यशाया 61:6 मध्ये म्हटलंय, राईट. देवाचा आत्मा माझ्यावर आहे, तो आमच्यावर आहे का प्रियानो? येशूने लूक 4 मध्ये म्हटलंय, हे सर्व पूर्ण झाले असं दाखवतंय प्रियानो. आमेन. बघा, प्रत्येक भविष्यवाणी ही पूर्ण होणार, पण आमच्या सर्वांना आत्मिक शिस्त पाहिजे. येशूच्या काळात लोक राजकीय मसीहाची अपेक्षा करत होते, पण येशूने प्रथम आत्मिक मुक्ती, पश्चाताप आणि देवाचे राज्य काय आहे ते शिकवलं. आम्हाला लगेच मसीहा पाहिजे म्हणून चला मी तुमचा मसीहा होतो असे तो म्हणाला. आपल्या शिस्तबद्धतेला गुप्तपणे ठेवा, रोज वचन वाचा, नियमित प्रार्थना करा, उपवास करा आणि क्षमा करा, सेवा करा. दावीद मेंढपाळपणात तयार झाला, हालेलुया. येशू एकांतात तयार झाला, प्रार्थना आणि सेवेमध्ये तो त्याच्यानंतर पुढे गेला. प्रियानो, मी देवाकडून फक्त स्टेज मागतोय की देवाबरोबर गुप्त तयारी? सरळ उत्तर आहे, आपण नेहमी भविष्यवाणीवर अवलंबून राहायचं का? नाही. आपण देवावर, त्याच्या वचनावर, पवित्र आत्म्यावर आणि आज्ञा पालनावर अवलंबून राहायचंय. भविष्यवाणी उपयोगी असू शकते, पण ती मुख्य आधार बनू शकत नाही. देवाची इच्छा काय आहे? की आपण पवित्र व्हावं, ख्रिस्तासारखं व्हावं, आज्ञाधारक व्हावं, प्रेमात वाढावं आणि त्याच्या राज्यासाठी तयार व्हावं. भविष्यवाणी का देतोय? कारण मार्गदर्शन व्हावं, इशारा मिळावा, उत्तेजन मिळावं, पश्चाताप करावा, मंडळीची उभारणी व्हावी आणि ख्रिस्ताकडे नेण्यासाठी. आता आत्मिक जो डिसिप्लिन आहे त्याचं सामर्थ्य काय? आत्मिक शिस्त आम्हाला स्थिर करते, ती इमोशनल कमी पण विश्वास जास्त करते. ती देवाचा आवाज ओळखायला शिकवते, ती आपल्या कॅरेक्टरला बांधत राहते, चरित्र आपलं तयार करत राहते. ती आपल्याला देवाच्या त्या डेस्टिनेशन पर्यंत, योजनेपर्यंत शांतपणे पण मजबूत पावलाने घेऊन जाते. हालेलुया. सो भविष्यवाणी तुम्हाला दिशा देईल, पण आत्मिक शिस्त आम्हाला त्या दिशेनं चालण्याची शक्ती देते प्रियांनो. आमेन, हालेलुया. या आपण प्रार्थना करूया की मला देवा सहाय्य कर. परमेश्वर पिता, मला कुठल्याही खोट्या भविष्य व्यक्ताकडे जायचं नाही पिता. मला खरोखर तुझ्याकडून मार्गदर्शन हवे आहे. मला स्वतःला शिस्त लावायला तू मदत कर परमेश्वर पिता. तू माझी मदत कर परमेश्वर पिता, की मला शिस्तबद्धतेमध्ये वाढायचं पिता. मला खरोखर फक्त भविष्यवाणीवर अवलंबून राहायचं नाही पिता. माझ्यामध्ये अनेक गोष्टी चुकीच्या आहेत, आधी त्या बदलण्यास मला सहाय्य कर. या आपण सगळेजण मिळून प्रार्थना करूया. हे यहोवा, आम्ही सर्वजण तुझ्या जवळ येतो. आम्ही नेहमी परमेश्वर पिता एखाद्या भविष्यवक्त्याकडून आमच्या जीवनात काय होईल हे फक्त ऐकण्याचा प्रयत्न करतो, पण पिता हे तितके पुरेसे नाही. हे सर्व एक गोंधळ आहे परमेश्वर पिता. मी प्रार्थना करतो देवा, तू माझ्या बरोबर स्पष्टपणे बोलू शकतोस. तुला माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये कोणीही नको आहे, आणि म्हणून देवा मला तुझ्यावर विश्वास करायला मदत कर. तू जे काय माझ्या जीवनामध्ये करणार आहेस ते मला नेहमी आणि नेहमी विश्वास करून पुढे जायला मला मदत कर. मला स्वतःला शिस्त लावायला तू मदत कर परमेश्वर पिता. अनेक वेळा पिता मी बेशिस्त होतो आणि माझ्या जीवनामध्ये काम दिसत नाही, पण देवा मी लगेच अशा भविष्यवक्त्यांची वाट पाहतो की ते मला काहीतरी सांगावेत आणि मग काहीतरी होईल. पण पिता हे सर्व काही विरोधाभास आहे, असे कधीही होणार नाही. पिता मला तुझ्या इच्छेला समजायला मला मदत कर. हे सर्व काही तू फक्त एका गोष्टीसाठी करतेस आणि आम्हाला माहिती आहे आम्ही येशू सारखं बनावं यासाठी. पिता आज मी तुला शरण येतो, तू आम्हाला येशू सारखे बनव. सारे दिवस परमेश्वर पिता आयुष्याचे या पृथ्वीवर आम्हाला येशू सारखं जगायला तू मदत कर. हो पिता, मी विश्वास करतो आम्ही येशू सारखे नक्की हो. येशू तुझ्या नावात प्रार्थना करतो म्हणून तू ऐक पिता. एमॅन, 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 एमॅन. देव तुम्हाला आशीर्वादित करो. पुन्हा हाच संदेश FGH चर्च युट्यूब चॅनलवर आमच्या असतो, तुम्ही तिथे देखील हा संदेश ऐकू शकता. देव तुम्हाला आशीर्षित करो. गॉड ब्लेस यू.